सत्यजित तांबेंवरून सुरू झालेल्या वादामध्ये आता खासदार संजय राऊतांनी देखील उडी घेतलेली आहे। उद्धव ठाकरे आजारी असताना शिंदेंनी बंड केलेला होता आणि तोच संदर्भ देत राऊतांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे आता टीका केलेली आहे। नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेसमध्ये राजकीय महाभारत सुरू झाले। सत्यजित तांबे यांच्या आरोपानंतर बाळासाहेब थोरातांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची काँग्रेस हायकमांडकडे लेखी तक्रार केली आहे। त्यामुळे काँग्रेसमधील राजकीय वाद चव्हाट्यावर आलाय। सत्यजित तांबेंच्या उमेदवारीचा घोळ झाला त्यावेळी बाळासाहेब थोरातांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र काँग्रेसमधील कुरघोडीच्या राजकारणावर खासदार संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। माणसाच्या नेत्याच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन कुठल्याही पक्षामध्ये त्याच्याविरुद्ध कारवाई करणं हे अमानुष आहे। माननीय उद्धव ठाकरे साहेब आजारी असताना किंवा खूपच जास्त आजारी असताना जे कारस्थान जे बंडाच्या नावाखाली झालं ते जितकं किळसवाण आहे तितकं इतर कुठल्या पक्षामध्ये असं कुठे होत असेल तर ते मला असं वाटतं की माणुसकीला धरून नाही। उद्धव ठाकरे आजारी असताना शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड केलं होतं। त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे सरकार सत्तेत आलं। तोच संदर्भ देत संजय राऊतांनी काँग्रेसला घरचा आहेर दिलाय, तर सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर टीका केली आहे। सत्ता असूनही आपली सत्ता नाही अशी अनसिक्युरिटी जेव्हा आमदारच्या मनात आली तेव्हा मला वाटतं हा निर्णय झाला। कुणाच्या तब्येती वगैरे पाहून वगैरे निर्णय झाला नाही। आणि माझं हे म्हणणं आहे उलटं की ठीक आहे, उद्धव ठाकरे साहेबांची तब्येत चांगली नव्हती मान्य आहे, आदित्य ठाकरेंना काय झालं होतं। प्रत्येक राजकीय पक्षात नेत्यांचे गट तट असतातच, काँग्रेस पक्षही त्याला अपवाद नाही। सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये अशाच प्रकारचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं। आता संजय राऊतांनी काँग्रेसला डिवचल्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।